हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर इथर, लेक्चर नंबर 5 आणि आपला टॉपिक सुरू आहे रिॲक्शन्स ऑफ इथर. आज आपण लक्षामध्ये घेणार आहोत इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन ॲरोमॅटिक इथर. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन ॲरोमॅटिक इथर. ज्या वेळेला आपण ॲरोमॅटिक इथरच्या रिॲक्शन्स बघू तेव्हा तुम्हाला असं दिसेल की हा जो ॲरोमॅटिक इथर आहे हा रिंगमध्ये, बेन्झिन रिंगमध्ये ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. मग आता का बरं ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे हे आपण रेझोनन्स इफेक्टच्या माध्यमातून लक्षामध्ये घेणार आहोत. बघा, मी इथे काढलेला आहे ॲरोमॅटिक इथर. बेन्झिन रिंगला OR आपण लावलेला आहे. आता काय होतं या इथरमध्ये, तर या ऑक्सिजनवरती ज्या दोन लोन पेअर आहे त्यातली एक लोन पेअर या ठिकाणी अजून एक बॉन्ड तयार करते, म्हणजे इथे होतो डबल बॉन्ड. पण हा इथे जर का डबल बॉन्ड झाला तर या कार्बनच्या व्हॅलन्सीचं काय, इथे डबल बॉन्ड म्हणजे 2 + 2 + 1 म्हणजे त्या कार्बनची व्हॅलन्सी किती होईल 5. आणि ती व्हॅलन्सी मेंटेन करण्यासाठी हे जे बॉन्डिंग पाय बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहे हे या कार्बनकडे शिफ्ट होतात. म्हणजे अशा तऱ्हेने इथे डबल बॉन्ड होईल आणि हा जो बॉन्ड आहे हा या कार्बनवर शिफ्ट होईल आणि याच्यावरती आला निगेटिव्ह चार्ज. आता या ऑक्सिजनवरती एकच लोन पेअर राहिली आहे म्हणून त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आल्याचं आपल्याला दिसून येईल. आता पुढे काय होईल, ही जी लोन पेअर आहे या कार्बनवर आलेली ही लोन पेअर काय करणार, बाकी ठिकाणी तर हे बॉन्ड जैसे थे आहेत. आता ही लोन पेअर काय करणार, तर ही लोन पेअर या ठिकाणी शिफ्ट होईल. या ठिकाणी शिफ्ट झाली म्हणजे इथे डबल बॉन्ड तयार होईल. आता या कार्बनचं काय होईल बघा, तर या कार्बनच्या बाबतीमध्ये हा डबल बॉन्ड म्हणजे व्हॅलन्सी 4 आणि याला हायड्रोजन पण आहे म्हणजे याची व्हॅलन्सी 5 होऊन जाईल. म्हणजे व्हॅलन्सी डिस्टर्ब होईल आणि ती डिस्टर्ब होऊ नये म्हणून हे इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट झाल्याचं आपल्याला दिसून येईल. आणि त्यामुळे कसं स्ट्रक्चर मिळेल, या बॉन्डला अजूनही हात लावलेला नाही आपण. इथे आता डबल बॉन्ड तयार झालेला आहे. हा डबल बॉन्ड इथे लोन पेअरच्या स्वरूपामध्ये गेलेला आहे. या ऑक्सिजनवर एक लोन पेअर आहे, त्याच्यावरती कोणता चार्ज असेल पॉझिटिव्ह आणि हा डबल बॉन्ड आहे. बघा, या पद्धतीचं स्ट्रक्चर आपल्याला मिळाल्याचं दिसेल. आता ही लोन पेअर इकडे शिफ्ट होईल. इथे शिफ्ट झाली म्हणजे डबल बॉन्ड झाला. 2 + 2 4 आणि याला हायड्रोजन म्हणजे या कार्बनची व्हॅलन्सी 5 होईल. In order to maintain the valency, this pi electron gets shifted on this ortho carbon. Then the structure we have, हा बॉन्ड इथे तयार झाला. हा बॉन्ड इकडे शिफ्ट झालेला आहे ॲज अ लोन पेअर. या ऑक्सिजनवरती एक लोन पेअर आहे आणि डबल बॉन्डेड आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज दिलाय. या पद्धतीचं स्ट्रक्चर मिळेल. आता ही लोन पेअर या ठिकाणी बॉन्ड तयार करेल. या कार्बनचं काय, 2 + 2 + 4 + 1 5 व्हॅलन्सी होईल आणि त्यामुळे ती मेंटेन करण्यासाठी हे पाय इलेक्ट्रॉन पुन्हा ऑक्सिजनकडे शिफ्ट होतील. आता कसं स्ट्रक्चर मिळेल, हा डबल बॉन्ड आहे, हा आहे. आता इथे डबल बॉन्ड तयार होतोय. इथला डबल बॉन्ड हा इलेक्ट्रॉन शिफ्ट झाल्यामुळे सिंगल बॉन्डमध्ये कन्व्हर्ट होईल आणि ऑक्सिजनवरती पुन्हा 2 लोन पेअर झाल्याचं दिसून येईल. This is about the resonance structure of the aromatic ether. If we observe carefully the resonance structure of the aromatic ether, then it is found that the lone pair is developed at which position? Ortho position, para position, again at ortho position. म्हणजे निगेटिव्ह चार्ज जो आहे तो ऑर्थो आणि पॅराला आहे. साहजिकच पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोफाइल हा निगेटिव्ह साईटवरती अटॅक करेल. निगेटिव्ह साईट कुठे आहे, ऑर्थो आणि पॅराला आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की ॲरोमॅटिक इथरमध्ये जे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आहे, जे पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोफाइलचा अटॅक आहे तो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला झाल्याचं दिसतं. कारण की रेझोनन्स इफेक्टच्या दरम्यान या ॲरोमॅटिक इथरमध्ये ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवर निगेटिव्ह चार्ज येतो. मग तिथे पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोफाइलचा अटॅक हा प्रिफरेबली झाल्याचं आपल्याला दिसून येईल. आणि दॅट्स वाय alkoxy group in aromatic ether is ortho para directing and it activates the aromatic ring towards the electrophilic substitution. म्हणजे तो जो अल्कॉक्झी ग्रुप आहे तो ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे आता आपल्याला ॲरोमॅटिक इथरमध्ये ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन झाल्याचं दिसून येईल. एक एक्झाम्पल सध्या बोर्डवरती आहे ते आपण आता डिस्कस करू. काय आहे, हॅलोजनेशन. हे आपल्याला आता ॲरोमॅटिक इथरमध्ये बघायचं आहे आणि जो ॲरोमॅटिक इथर आपण इथे घेतलेला आहे तो आहे ॲनिसोल.
C6H5OCH3. This anisole, लिहितो नाव वाटलं असतं, दिस इज एनिसोल. एनिसोल व्हेन रिॲक्ट्स विथ ब्रोमीन. आता हा जो ब्रोमीन आहे, खरं पाहिलं तर दोन्हीही आयडेंटिकल ॲटम्स आहे, म्हणजे यामध्ये होमोलॅटिक फिशन खरं तर व्हायला पाहिजे, बट इन प्रेझेन्स ऑफ ॲसिटिक ॲसिड इथे हेट्रोलॅटिक फिशन होतं. इलेक्ट्रॉन एका ब्रोमीनकडे शिफ्ट होतात, त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज, दुसऱ्या ब्रोमीनवरती पॉझिटिव्ह चार्ज तयार झाल्याचं दिसून येतं. इथे समजा आपण पॅरा पोझिशनचा हायड्रोजन घेतला, कार्बनला हायड्रोजन अटॅच असतो ना, तर तिथे या हायड्रोजनवरती असतो पॉझिटिव्ह चार्ज, कार्बनवरती असतो निगेटिव्ह चार्ज. धिस Br प्लस displaces this H plus. Bromonium ion displaces H plus ion किंवा H plus ion is displaced by Br plus, that is bromonium ion. मग हा H प्लस कोणासोबत जाईल तर या Br मायनस सोबत जाईल. H प्लस Br मायनस तुम्हाला इथे बाय प्रॉडक्ट HBr मिळाल्याचं दिसून येईल, HBr मिळेल. आणि या Br प्लस जो आहे या पॅरा पोझिशनच्या कार्बनला अटॅच होईल, म्हणजे तुम्हाला मिळेल पॅरा ब्रोमो ॲनिसोल, आणि हा मेजर प्रॉडक्ट म्हणून मिळाल्याचं दिसून येतं. असंच काही प्रमाणामध्ये या ॲनिसोलमध्ये ऑर्थो पोझिशनला सुद्धा अटॅक झाल्याचं दिसून येतं. ऑर्थो पोझिशनला सुद्धा इथे H प्लस असणार आहे, त्या H प्लस वरती हा Br प्लस तिथे अटॅक करेल, H प्लसला हाकलून लावेल आणि स्वतः तिथे जाऊन बसेल, आणि तो सुद्धा तिथे बाय प्रॉडक्ट HBr मिळेल, म्हणजे ट्वाइस ऑफ HBr असेल, आणि सोबतीला ऑर्थो पोझिशनला Br अटॅच झालाय, म्हणजे ऑर्थो ब्रोमो ॲनिसोल हा मायनर प्रॉडक्ट म्हणून मिळाल्याचं दिसून येणार आहे. काय सांगतोय पा, रिॲक्शन वाक्यात बोलू आपण. कोण आहे? ॲनिसोल. When reacts with bromine in presence of acetic acid, then we get para-bromoanisole as a major product and ortho-bromoanisole as a minor product. Thus, the aromatic ethers are ortho-para directing with respect to electrophilic substitution reaction. अजून काही रिॲक्शन्स, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आपण बघणार आहोत. Now, the second electrophilic substitution reaction in aromatic ether, that is anisole, is Friedel-Crafts alkylation reaction. आता Friedel-Crafts alkylation reaction ही concept आपल्याला बघायची आहे. Anisole when reacts with a methyl chloride in presence of anhydrous AlCl3 which is a Lewis acid. तुम्हाला माहिती आहे फ्रिडल क्राफ्टच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 या लेविस ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये, या कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये त्या नेहमी होत असतात. इथे सुद्धा आपण तोच कॅटॅलिस्ट वापरलेला आहे. कोणाकोणामध्ये रिॲक्शन आहे? ॲनिसोल आणि मिथिल क्लोराईड या दोघांमध्ये रिॲक्शन आहे. आता काय होईल बघा, CH3 प्लस Cl मायनस या ठिकाणी पॅरा पोझिशनचा H प्लस इज रिप्लेस्ड बाय CH3 प्लस. H प्लसला CH3 प्लस रिप्लेस करेल, हा H प्लस या Cl मायनस सोबत HCl म्हणून बाय प्रॉडक्ट होईल. इथे CH3 लागेल बघा, हा प्रॉडक्ट मिळेल तुम्हाला 4-मिथॉक्झी-टोल्यून. हा मिथॉक्झी ग्रुप आहे OCH3. हा जो आहे OCH3 विसरा, याचं नाव काय आहे? टोल्यून. बेन्झीन रिंगला CH3 असला की टोल्यून आहे. मग हा टोल्यून, आणि टोल्यूनमध्ये 1, 2, 3, 4 चौथ्या पोझिशनला OCH3 ग्रुप आहे, म्हणून 4-मिथॉक्झी-टोल्यून हा मेजर प्रॉडक्ट म्हणून मिळतो. त्याच वेळेला काही ॲनिसोलमध्ये ऑर्थो पोझिशनचा H प्लस इज रिप्लेस्ड बाय CH3 प्लस होतं, आणि 2-मिथॉक्झी-टोल्यून हा टोल्यून त्याच्या दुसऱ्या पोझिशनला मिथॉक्झी ग्रुप, म्हणजे 2-मिथॉक्झी-टोल्यून आपल्याला मिळतो ॲज अ मायनर प्रॉडक्ट, आणि बाय प्रॉडक्ट असतो HCl. काय रिॲक्शन आहे बघा, कोण आहे हा? ॲनिसोल. व्हेन रिॲक्ट्स विथ मिथिल क्लोराईड, दॅट इज अल्किल क्लोराईड, म्हणून त्या रिॲक्शनला अल्किलेशन म्हणतो. पर्टिक्युलरली बघितलं तर CH3 प्लस येतोय म्हणजे मिथिलेशन झालेलं इथे आहे ना. जनरलमध्ये अल्किलेशन, पर्टिक्युलरमध्ये मिथिलेशन. Anisole when reacts with methyl chloride in presence of anhydrous AlCl3 which is a Lewis acid, then we get 4-methoxy-toluene as a major product and 2-methoxy-toluene as a minor product आपल्याला मिळाल्याचं दिसून येतं. पुढची जी रिॲक्शन आहे ती फ्रिडल-क्राफ्ट ऑसिलेशन रिॲक्शन आहे. आता फ्रिडल-क्राफ्ट ऑसिलेशन काय, कोणामधली रिॲक्शन आहे? ॲनिसोल आणि असिल क्लोराईड. जनरलमध्ये याला असिल क्लोराईड म्हणतो आपण. ॲसिड क्लोराईडलाच आपण असिल क्लोराईड असं म्हटलेलं आहे, ठीक आहे की नाही. हा आहे तुमचा असिल ग्रुप. जनरलमध्ये R C डबल बॉन्ड O इज असिल आणि CH3 C डबल बॉन्ड O इज ॲसिटिल.
म्हणजे जनरलमध्ये याला असिलेशन रिॲक्शन म्हणतात आणि CH3COCl घेतलं तर याला ॲसिटिलेशन रिॲक्शन म्हणू आपण. तर काय आहे, ॲनिसोल व्हेन रिॲक्ट्स विथ ॲसिटिल क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 विच इज अ लेविस ॲसिड. काय होणार आहे, पॅरा पोझिशनचा H प्लस इज रिप्लेस्ड बाय CH3C डबल बॉन्ड O प्लस Cl मायनस. हा जो ॲसिटिल ग्रुप आहे या H प्लसला हाकलून लावतो आणि तिथे स्वतः जाऊन बसतो. H प्लस कोणासोबत जाईल, Cl मायनस सोबत. बाय प्रोडक्ट असेल HCl आणि या पोझिशनला लागेल COCH3. लावलाय बघा COCH3. याचं नाव काय दिलंय, 4-मिथॉक्झी. एक काम करा, पहिले OCH3 विसरा. हा जो कंपाऊंड आहे ना, बेन्झीन रिंग COCH3, हा जो कंपाऊंड आपल्याला मिळालेला आहे हा आहे ॲसिटोफिनोन. कीटोन आहे हा, C6H5C डबल बॉन्ड OCH3. नॉमनक्लेचर शिकलात तुम्ही, तर हा ॲसिटोफिनोन आहे. कोण आहे हा, ॲसिटोफिनोन. तर ॲसिटोफिनोनच्या चौथ्या पोझिशनला मिथॉक्झी आहे, म्हणून 4-मिथॉक्झी ॲसिटोफिनोन असं याला आपण म्हटलेलं आहे. हा मेजर प्रॉडक्ट म्हणून मिळत असतो. नाव पुन्हा लक्षात घ्या, OCH3 विसरा, बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड OCH3. C डबल बॉन्ड ओला दोन्ही साईडला अरिल आणि अल्किल ग्रुप आहे, हा कीटोन आहे. याचं नाव आहे ॲसिटोफिनोन. आणि ॲसिटोफिनोन मध्ये 1, 2, 3, 4 चौथ्या पोझिशनला OCH3 म्हणजे मिथॉक्झी ग्रुप आहे. नाव झालं 4-मिथॉक्झी ॲसिटोफिनोन. इट इज ऑब्टेन ॲज अ मेजर प्रॉडक्ट. आणि त्याच वेळेला ऑर्थो पोझिशनचा सुद्धा H प्लस जाऊन काही ॲनिसोलमध्ये ऑर्थो पोझिशनचा H प्लस जाऊन हा ॲसिटिल ग्रुप तिथे लागतो. मग आपल्याला मिळतो 2-मिथॉक्झी ॲसिटोफिनोन ॲज अ मायनर प्रॉडक्ट. दिस इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बिकॉज H प्लस इज रिप्लेस्ड बाय COCH3 प्लस. पुन्हा ॲनिसोल व्हेन रिॲक्ट्स विथ ॲसिटिल क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 विच इज अ लेविस ॲसिड, देन वी गेट 4-मिथॉक्झी ॲसिटोफिनोन ॲज अ मेजर product and 2-methoxy acetophenone as a minor product. This is electrophilic substitution reaction. Here acetyl group is particularly used here. That's why you can call this reaction as a acetylation. जनरल घेतलं असतं RC डबल बॉन्ड OCl म्हणजे H प्लस इज रिप्लेस्ड बाय COR, देन इट इज कॉल्ड एज असिलेशन रिॲक्शन. लक्षात येत आहे ना. तर फ्रिडल क्राफ्टची अल्केलेशन रिॲक्शन बघितली, फ्रिडल क्राफ्टची असिलेशन रिॲक्शन बघितली. सारखेपणा काय आहे, दोन्ही ठिकाणी अनहायड्रस AlCl3 च्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन आहे. इथे H प्लस इज रिप्लेस्ड बाय CH3 प्लस आहे, इथे H प्लस इज रिप्लेस्ड बाय COCH3 प्लस आहे. म्हणजे H प्लस इज रिप्लेस्ड बाय अल्किल दॅट इज मिथिल group. Here H plus is replaced by acyl that is acetyl group. That's why this is alkylation, this is acylation reaction. One more reaction we have, that is nitration reaction. Anisole when reacts with a concentrated nitric acid in presence of concentrated H2SO4 ही रिॲक्शन आपण बघणार आहे. आपल्याला माहिती आहे की मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड याला नायट्रेटिंग मिक्सचर असं म्हणतात. त्यामुळे रिॲक्शन लिहिताना असंही म्हणता येईल, ॲनिसोल व्हेन रिॲक्ट्स विथ अ नायट्रेटिंग मिक्सचर दॅट इज द मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HNO3 अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ज्या वेळेला ही रिॲक्शन होते त्यावेळेला काय होतं, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 ला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, HONO2 या पद्धतीने आपण लिहू शकतो. याच्यामध्ये OH वर मायनस आणि NO2 वरती आपण प्लस देणार. हियर और पॅरा पोझिशनचा जो हायड्रोजन आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. दिस पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय NO2 ग्रुप, NO2 प्लस ग्रुप. नायट्रोनियम आयन आहे हा. मग H प्लस इज रिप्लेस्ड बाय NO2 प्लस, म्हणजे या ठिकाणी NO2 येऊन बसल्याचं आपल्याला दिसेल. मग NO2 जर का या ठिकाणी येऊन बसला तर तुम्हाला हा प्रॉडक्ट मिळाल्याचं दिसून येईल. आणि नाव काय याचं, 4-नायट्रो ॲनिसोल. कारण हा होता ॲनिसोल, त्याच्या चौथ्या पोझिशनला NO2 ग्रुप आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज 4-नायट्रो ॲनिसोल अँड इट इज ऑब्टेन ॲज अ मेजर प्रॉडक्ट. तो मेजर प्रॉडक्ट म्हणून आपल्याला मिळाल्याचं दिसून येईल. काय रिॲक्शन झाली आहे बघा. आपण घेतला ॲनिसोल. ॲनिसोल व्हेन रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिडला लिहिण्याची पद्धती OH NO2, OH वर निगेटिव्ह, NO2 वरती पॉझिटिव्ह. या ठिकाणी पॅरा पोझिशनचा कार्बन आणि हायड्रोजन, त्यातल्या हायड्रोजन वरती आहे पॉझिटिव्ह चार्ज. दिस H प्लस इज रिप्लेस्ड बाय NO2 प्लस. H प्लस इज रिप्लेस्ड बाय नायट्रोनियम आयन. मग इथे NO2 प्लस येईल. हा H प्लस कोणासोबत जाईल, मग हा H प्लस जाणार या OH मायनस सोबत आणि बाय प्रॉडक्ट मध्ये तुम्हाला H2O मिळाल्याचं दिसून येईल. या ठिकाणी तुम्हाला मिळालेला आहे 4-नायट्रो ॲनिसोल ॲज अ मेजर प्रॉडक्ट.
काही ॲनिसोलमध्ये ऑर्थो पोझिशनचा जो H+ आहे तो H+ जातो आणि त्याच्या जागी NO2+ येतो आणि मग आपल्याला मिळतो 2 नायट्रो ॲनिसोल, बट इट इज ऑब्टेन ॲज अ मायनर प्रॉडक्ट. ओव्हरऑल रिॲक्शन काय सांगता येईल आपल्याला? ॲनिसोल when reacts with a concentrated nitric acid in presence of concentrated H2SO4, that is nitrating mixture, then we get 4-nitroanisole as a major product and 2-nitroanisole as a minor product. This is electrophilic substitution reaction. बोर्डवरती मी 3 रिॲक्शन्स तुमच्या समोर मांडल्या. या सगळ्याच्या सगळ्या रिॲक्शन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. वन इलेक्ट्रोफाइल इज रिप्लेस्ड बाय अनदर इलेक्ट्रोफाइल. त्यातल्या 2 होत्या फ्रिडल-क्राफ्टच्या रिॲक्शन, एक अल्किलेशन एक असिलेशन, आणि तिसरी कोणती घेतली होती आपण? नायट्रेशन रिॲक्शन. याच्या आधीची जी आपण घेतली होती ती हॅलोजनेशन रिॲक्शन आपण बघितली होती, पर्टिक्युलरली ब्रोमिनेशन रिॲक्शन आपण बघितलं होतं. तर ऑल दिस इज अबाउट दी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन ॲरोमॅटिक इथर. ॲरोमॅटिक इथर म्हणून आपण कोणाला निवडलं होतं? दॅट इज ॲनिसोल. ज्या 4 रिॲक्शन्स आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनच्या ॲरोमॅटिक इथरमध्ये बघितल्या होत्या, ॲनिसोलमध्ये बघितल्या होत्या, त्याचं समरायझेशन या ठिकाणी केलेलं आहे. ॲनिसोल व्हेन रिॲक्ट्स विथ अ ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ ॲसिटिक ॲसिड, देन वी गेट पॅराब्रोमो ॲनिसोल ॲज अ मेजर प्रॉडक्ट अँड ऑर्थोब्रोमो ॲनिसोल ॲज अ मायनर प्रॉडक्ट. Anisole when reacts with a methyl chloride in presence of anhydrous AlCl3, then we get para-methoxytoluene as a major product and orthomethoxytoluene as a minor product. This is Friedel-Crafts alkylation reaction. Anisole when reacts with acetyl chloride in presence of anhydrous AlCl3, then we get para-methoxyacetophenone as a major product and orthomethoxyacetophenone as a minor product. This is Friedel-Crafts acylation reaction. Anisole when reacts with a nitrating mixture, that is mixture of concentrated nitric acid and concentrated sulfuric acid, then we get para-nitroanisole as a major product and ortho-nitroanisole as a minor product. This is nitration. पहिला आहे हॅलोजनेशन, that is bromination, Friedel-Crafts alkylation, Friedel-Crafts acylation आणि नायट्रेशन. या 4 रिॲक्शन्स आपण बघितल्या आहे. सगळ्या रिॲक्शनमध्ये पॅरा हा मेजर प्रॉडक्ट आहे आणि ऑर्थो हा मायनर प्रॉडक्ट म्हणून मिळाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. ऑल दिस इज अबाउट द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन ॲरोमॅटिक इथर, दॅट इज ॲनिसोल. नाउ द नेक्स्ट कन्सेप्ट इज क्राउन इथर, दॅट इज सायक्लिक इथर. आता काय हा क्राउन इथर किंवा सायक्लिक इथर याविषयी माहिती आपल्याला लक्षामध्ये घ्यायची आहे. बघा, क्राउन इथरची कन्सेप्ट पेडरसन नावाच्या सायंटिस्टने दिली आहे. हा ऑर्गॅनिक मॅक्रो मॉलिक्यूल आहे. मॅक्रो मीन्स लार्ज, ज्यामध्ये लार्ज नंबर ऑफ ॲटम्स असतील. ऑर्गॅनिक मॅक्रो मॉलिक्यूल. इट इज अ सायक्लिक पॉली इथर कंटेनिंग कार्बन अँड ऑक्सिजन. हा सायक्लिक पॉली इथर आहे, म्हणजे भरपूर इथर लिंकेज यामध्ये असतील आणि कार्बन आणि ऑक्सिजन तर असणारच इथर म्हटल्यानंतर. त्यानंतर इट इज नेम ॲज, याला नाव कसं देतात? एन क्राउन एम. तर एन म्हणजे काय? तर नंबर ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन. कार्बन आणि ऑक्सिजन यांची बेरीज म्हणजे एन, आणि एम म्हणजे नंबर ऑफ ऑक्सिजन. आता फॉर एक्झाम्पल 18 क्राउन 6. 18 क्राउन 6. 18 कार्बन आणि ऑक्सिजनची बेरीज 18 आणि 6 काय आहे? ऑक्सिजन. मग 18 - 6 म्हणजे 12. हे काय असतील? कार्बन असतील. म्हणजे 18 क्राउन 6 मध्ये 6 आहेत ऑक्सिजन, 12 आहेत कार्बन, आणि कार्बन अधिक ऑक्सिजन किती आहेत? 18. 18 क्राउन 6. तसंच दिलेलं आहे आपण 15 क्राउन 5. 5 कोण आहे? ऑक्सिजन. 15 आहे कार्बन प्लस ऑक्सिजन, म्हणजे फक्त कार्बन किती असतील? 10. आता हा जो 18 क्राउन 6 आहे तो आपण या ठिकाणी काढलेला आहे. दिस इज 18 क्राउन 6. 18 कार्बन आणि ऑक्सिजन दोघांचे मिळून आहे. तर हे आहे इथे कार्बनचं हे डॉट म्हणजे, आणि हे गोल म्हणजे ऑक्सिजन आहे. तर यांची बेरीज जर का केली तर तुम्हाला ती 18 असल्याचं दिसेल. आणि हे जे आपण पोकळ गोल दाखवलेले आहेत हॉलोस्पियर्स, ते म्हणजे कोण आहे? ऑक्सिजन. ते 6 आहेत बघा, 1 2 3 4 5 आणि 6.
आणि कार्बन किती असतील मग 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ॲक्च्युली ते फक्त कार्बन नाही आहे, ते CH2 आहे. कार्बनची व्हॅलन्सी पूर्ण व्हायला पाहिजे. CH2 हा CH2, कार्बनला 2 हायड्रोजन 3 4, प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 ही तिथे सॅटिस्फाय होणार आहे. आता हा आहे, दिस इज 18 क्राउन 6. हा पॉलीइथर आपण इथे काढलेला आहे 18 क्राउन 6, ज्यामध्ये हे आहे ऑक्सिजन आणि हे कोण काढलेले आहे आपण कार्बन. स्वतः काढून बघायची तुम्ही. कसे काढायचे लक्षात घ्या. जसं बेन्झिन रिंग काढतो आपण ते 6 स्पॉट, तर ते पहिले 6 1 2 3 4 5 6 हे पहिले गोल काढायचे. प्रत्येक 2 पोकळ गोलमध्ये हे असे 2 दाखवायचे आणि जोडून टाकायचे सगळे. झाला 18 क्राउन 6. ही याला म्हणतात कव्हिटी, रिकामी जागा. या कव्हिटीमध्ये हे जे क्राउन इथर्स आहे, हे क्राउन इथर्स त्या ठिकाणी कॅटायनला ट्रॅप करतात. कोणाला ट्रॅप करतात? कॅटायन. कॅटायन कोण कोण असू शकतो? K+, Na+, Li+, अमोनियम आयन, अल्किल अमोनियम आयन, यांना या कव्हिटीमध्ये हे क्राउन इथर्स ट्रॅप करतात. आणि ट्रॅप केलं म्हणजे काय होईल? उदाहरणार्थ आपण हा 18 क्राउन 6 आहे, हा K+ ला अगदी सहजपणे ट्रॅप करतो. म्हणजे इथे असतो K+, आणि हा जो K+ आपण या ठिकाणी दिलेला आहे, या K+ सोबत जे ऑक्सिजन ॲटम्स आहेत ते कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतील. हा दाखवला आपण K+, इथे कोऑर्डिनेट बॉन्ड हे तयार करतील या पद्धतीने. आणि कॉम्प्लेक्स तयार झाल्याचं आपल्याला दिसून येईल. काय तयार होईल इथे? कॉम्प्लेक्स. काय दिलंय बघा, ऑक्सिजन कॅन फॉर्म कोऑर्डिनेट बॉन्ड विथ अ कॅटायन. दाखवलं. टू फॉर्म द कॉम्प्लेक्स, तो कॉम्प्लेक्स तिथे तयार होणार आहे. 18 क्राउन 6 ची ॲबिलिटी आहे की 18 क्राउन 6 कॅन ट्रॅप K+ बट कॅन नॉट ट्रॅप Na+ अँड Li+. तर या उलट 15 क्राउन 5 कॅन ट्रॅप Na+. MCQ करता हे लक्षात ठेवा. फार डिटेलमध्ये आपल्याला अभ्यासाला नाही आहे, पण एवढं वाक्य आपण निश्चित लक्षात ठेवू शकतो की 18 क्राउन 6 K+ ला ट्रॅप करतोय आणि 15 क्राउन 5 हा Na+ ला ट्रॅप करतोय. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 18 क्राउन 6 हा पहिला क्राउन इथर सिंथेसाइज झालाय. फर्स्ट क्राउन इथर विच इज सिंथेसाइज, जो सिंथेसाइज झालेला आहे. त्याच्यानंतर हा जो क्राउन इथर आपण तयार केलेला आहे, याची स्टॅबिलिटी डिपेंड असते. इट डिपेंड्स अपॉन कव्हिटी अँड साईज ऑफ द कॅटायन. ही रिकामी जागा आणि कॅटायनचा साईज यावरती स्टॅबिलिटी ऑफ द कॉम्प्लेक्स हे डिपेंड असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता या क्राउन इथरचे युजेस काय, या सायक्लिक इथरचे युजेस काय? तर युजेस दिले. इट इन्क्रीजेस द सोल्युबिलिटी ऑफ अ आयोनिक सॉल्ट इन नॉन पोलार सॉल्व्हंट. जो आयोनिक सॉल्ट आहे त्याची नॉन पोलार सॉल्व्हंट मधली त्याची सोल्युबिलिटी वाढवण्याचं हा काम करतो. ॲक्च्युली आयोनिक सॉल्ट जर का आपण घेतला तर जो आहे आपण लाईक डिझॉल्व्स लाईक सांगत असतो आपण. तर आयोनिक सॉल्ट म्हणजे पोलार आहे, तर पोलार डिझॉल्व्स इन पोलार इझिली होतं, पण पोलार सोल्यूट डिझॉल्व्स इन नॉन पोलार सॉल्व्हंट हे जरा कठीण आहे. मग ते वाढवण्याकरता हा आयोनिक सॉल्ट आहे, म्हणजे पोलार सॉल्ट आहे, त्याला नॉन पोलार सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ लाईक डिझॉल्व्स लाईक प्रिन्सिपलच्या विरुद्ध काम करायचं आहे. मग त्याकरता हे क्राउन इथर्स तिथे मदत करतात. दे इन्क्रीजेस द सोल्युबिलिटी ऑफ अ आयोनिक सॉल्ट इन नॉन पोलार सॉल्व्हंट. दुसरं, दे कॅन ॲक्ट ॲज अ कॅटलिस्ट. तिसरं, दे आर यूज इन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट फ्रॉम द रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट. रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टमधून रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटला बाजूला काढण्याचं, एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी हे क्राउन इथर्स मदत करतात. उदाहरणार्थ 18 क्राउन 6 हा जो क्राउन इथर आहे, इट इज यूज इन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ केशियम अँड स्ट्रॉन्टियम. यांचं एक्स्ट्रॅक्शन रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टमधून करण्यासाठी 18 क्राउन 6 हा आपल्याला मदत करू शकतो. ऑल धिस इज अबाउट क्राउन इथर. रिवाइज करू. कोणी शोधलेला आहे? पेडरसननी. कोण आहे हा? ऑर्गॅनिक मॅक्रोमॉलिक्यूल आहे. तिसरं, सायक्लिक पॉलीइथर्स आहे, ज्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन असतो. N क्राउन M असं याला नाव देतात. N म्हणजे कार्बन प्लस ऑक्सिजन दोघांची एकत्रित संख्या. M म्हणजे फक्त नंबर ऑफ ऑक्सिजन आहे. 18 क्राउन 6 हा पहिला क्राउन इथर सिंथेसाइज झालाय. यामध्ये 18 कार्बन प्लस ऑक्सिजन आहे, 6 ऑक्सिजन आहे, म्हणजेच 12 कार्बन आहे. याच्या मदतीने तुम्ही K+ ला ट्रॅप करू शकता आणि कॉम्प्लेक्स तयार करू शकता. 15 क्राउन 5 च्या मदतीने तुम्ही Na+ ला ट्रॅप करू शकता. या ठिकाणी जेव्हा जो कॅटायन आहे तो Li+, Na+,
के प्लस NH4 प्लस RNH3 प्लस याला जेव्हा ट्रॅप केलं जातं तेव्हा ऑक्सिजन त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करत असतो आणि कॉम्प्लेक्स तयार करतो. या कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी कशावर डिपेंड आहे तर ही रिकामी जागा म्हणजे कव्हिटी आणि साईज ऑफ कॅटायनवरती त्या कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी डिपेंड असणार आहे. यामध्ये क्राऊन इथरमध्ये काही क्राऊन इथरमध्ये इपॉक्साइड स्ट्रक्चर असल्याचं दिसून आलेलं आहे. इपॉक्साइड स्ट्रक्चर सम ऑफ द क्राऊन इथर्स हॅव. तर क्राऊन इथर्स मध्ये इपॉक्साइड स्ट्रक्चर असल्याचं दिसतं. इपॉक्साइड स्ट्रक्चर म्हणजे या पद्धतीने असल्याचं दिसून येईल. तर हे या पद्धतीचं स्ट्रक्चर म्हणजे इपॉक्साइड स्ट्रक्चर आहे. COC आहे, सायक्लिक इथर हा दिसतोय. तर इपॉक्साइड स्ट्रक्चर याला म्हटलं जातं. इथर सम ऑफ द इथर कंटेन द इपॉक्साइड स्ट्रक्चर ऑल्सो. पुढे युजेस मध्ये आपण सांगितलेलं आहे की दे आर यूज टू इन्क्रीज द सोल्युबिलिटी ऑफ अ आयोनिक सॉल्ट इन नॉन पोलर सॉल्व्हंट. They are used as a catalyst and they are used in the extraction of radioactive element from the radioactive waste. 18 crown 6 is used to extract the caesium and strontium. बरोबर आहे. 18 क्राऊन 6 कोणाला ट्रॅप करतोय K प्लसला आणि 15 क्राऊन 5 कोणाला ट्रॅप करतो आहे Na प्लसला. तर या काही मुद्द्यांवरती आपण क्राऊन इथरची कन्सेप्ट ही लक्षामध्ये घेतलेली आहे. आज आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स बघितल्या होत्या इन ॲरोमॅटिक इथर आणि त्याचबरोबर क्राऊन इथरची कन्सेप्ट आपण लक्षामध्ये घेतली आहे. तुम्हाला एक होमवर्क मी या ठिकाणी देतो. तुम्ही 15 क्राऊन 5चं स्ट्रक्चर काढायचं आहे. जसं मी या ठिकाणी 18 क्राऊन 6 काढला तसा तुम्ही त्या ठिकाणी 15 क्राऊन 5 काढणार आहात. 15 क्राऊन 5 काढताना पहिले ऑक्सिजन काढायचे 5. 1 2 3 4 आणि 5 या पद्धतीने काढले की प्रत्येक 2 ऑक्सिजनच्या मध्ये 2-2 कार्बन काढा आणि मग ते जोडा म्हणजे तुम्हाला 15 क्राऊन 5 इथर काढल्याचं लक्षामध्ये येईल. हा 15 क्राऊन 5 कोणाला ट्रॅप करतोय Na प्लसला. ऑल दिस इज अबाउट द क्राऊन इथर्स. थँक्यू.